विद्यार्थी मित्रांनो, पेपर 3 GC ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी यामधील पहिला चॅप्टर इलेक्ट्रिकलची मूलतत्वे पाहिल्यानंतर हाच विषय आपण पुढं कंटिन्यू करूया आणि चॅप्टर नंबर 2ला आज सुरुवात करूया. हत्यारे, अवजारे, उपकरणांची माहिती व वापर. इंग्रजीमध्ये टूल्स अँड इन्स्ट्रुमेंट यूज्ड फॉर इलेक्ट्रिकल सिस्टीम किंवा इलेक्ट्रिकल टेस्टिंग. विद्यार्थी मित्रांनो, पेपर 1 GA ऑटोमोटिव्ह इंजिन टेक्नॉलॉजीमध्ये वाहनाची ओळख करून घेताना सध्याचं आधुनिक वाहन हे तंत्रज्ञानाने रोज बदलत आहे आणि गाडीच्या यंत्रावरती नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळी इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक साधने वापरली जातात हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यांना चेक करण्यासाठी तसेच त्यांचं टेस्टिंग करण्यासाठी अनेक उपकरणे किंवा अवजारे व हत्यारे वापरली जातात. तर साधारणतः खालील अवजारे किंवा उपकरणे वापरली जातात जी सातत्याने वापरली जातात आणि जी जास्त प्रमाणात ज्यांचा यूज आहे अशा महत्त्वाच्या उपकरणांची यादी आपण खालीलप्रमाणे केलेली आहे. तर त्यातलं पहिलं उपकरण आहे बॅटरी सेल टेस्टर किंवा त्याला हाय रेट बॅटरी सेल टेस्टर म्हणतात. हाय रेट शब्द लिहायचा राहिला आहे. दुसरं आहे हायड्रोमीटर, तिसरं आहे मल्टीमीटर, चौथा आहे कंटिन्यू टेस्टर, पाचवा आहे ग्राउलर मशीन, सहावा आहे स्पार्क प्लग टेस्टर, सातवा आहे बॅटरी चार्जर, आठवा आहे ॲमीटर, नववा आहे व्होल्टमीटर आणि 10वा आहे ECM म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल आणि लॅपटॉप. यातील पहिली दोन उपकरणं हाय रेट बॅटरी सेल टेस्टर आणि हायड्रोमीटर यांचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करूयात. तर पहिलं उपकरण आहे हाय रेट बॅटरी सेल टेस्टर. लिहायचं राहिले विद्यार्थी मित्रांनो, लिहिताना तुम्ही बॅटरीच्या अगोदर हाय रेट बॅटरी सेल टेस्टर असं शब्द लावून त्या ठिकाणी लिहा. स्क्रीनवरती हाय रेट बॅटरी सेल टेस्टरची आकृती त्या ठिकाणी दाखवलेली आहे. आता वेगवेगळ्या कंपन्या हे उपकरणं बनवतात. त्या कंपन्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या आवडीनुसार ते वेगवेगळ्या आकारात, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे उपकरण बनवतात. त्यातलं एक डिझाईन किंवा एक आकृती या ठिकाणी आपण दाखवलेली आहे. प्रत्येक सेल टेस्टर आकृतीमध्ये असे आहे तसाच दिसेल असं नाही, म्हणून हे तुम्हाला मी क्लिअर करतोय. प्रत्येक कंपनी आपापल्या डिझाईननुसार वेगवेगळे आकार, वेगवेगळे रंग, वेगवेगळे मॉडेल त्या ठिकाणी बनवते, पण त्यांचं काम सर्व ठिकाणी तेच असतं आणि तत्त्व पण त्या ठिकाणी तेच असतं, फक्त आकार वेगळा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यात एक प्लॅस्टिकची जाड मजबूत प्लॅस्टिकचं किंवा फायबरची त्या ठिकाणी बॉडी दिलेली, त्या बॉडीच्या वरच्या भागात हँडल दिलेला आहे हातात धरण्यासाठी. खालच्या रुंद भागात इंडिकेटर डिस्प्ले दिलेला आहे आणि त्याच्यावरती मार्किंग केलेलं आहे 0 ते 2 व्होल्टपर्यंत, डावीकडे पण उजवीकडे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे व्होल्टचं मार्किंग आहे, व्होल्टेज. मागच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिले विद्युतदाब. 0 पासून डावीकडे 2 व्होल्टपर्यंत, थोडं जास्त 2.2 व्होल्टपर्यंत आणि 0 पासून उजवीकडे 2 किंवा थोडं वर 2.2 व्होल्टपर्यंत त्या ठिकाणी व्होल्टेजचं मार्किंग आहे. खालच्या बाजूला रेझिस्टन्स नावाचा पार्ट आहे, तो आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिला. रेझिस्टन्स म्हणजे विरोध किंवा रोध, त्याला रेझिस्टन्स म्हणतात. आणि त्याच्या खाली, फायबर बॉडीच्या खाली 2 धातूचे पाय, टोकदार लेग त्या ठिकाणी लावलेले आहेत. आता याचा उपयोग काय? तर वाहनामध्ये वापरली जाणारी जी बॅटरी आहे ती नेहमी 12 व्होल्टची असते आणि त्यात 6 कप्पे किंवा 6 सेल असतात. प्रत्येक सेल 2 व्होल्टेज निर्माण करतो, म्हणजे 6 दुने 12 व्होल्टची ही त्या ठिकाणी बॅटरी झाली. प्रत्येक सेलचं व्होल्टेज 2 आहे का नाही हे चेक करण्यासाठी हा हाय रेट बॅटरी सेल टेस्टर वापरला जातो. तर तो कसा चेक केला जातो?
तर टेस्टर हँडलला धरून प्रत्येक बॅटरी सेलच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलवर, तिथं बॅटरीवरती स्पष्ट उल्लेख असतो प्रत्येक सेलचा, एक कप्पा असतो, त्या कप्प्यावरती अधिक आणि वजा हे चिन्ह असतं. त्या अधिक आणि वजा चिन्हावरती किंवा टर्मिनलवरती या लेखचे 2 पाय साधारणतः 8 ते 10 सेकंद दाबून ठेवले जातात. त्याचवेळी इंडिकेटर काटा इकडे तिकडे हलायला सुरुवात होते आणि तो एका ठिकाणी स्थिर होतो. आता हा जर इंडिकेटर काटा डावीकडे असू द्या किंवा उजवीकडे असू द्या, 1.8 च्या पुढं ते 2.2 व्होल्टपर्यंत, म्हणजे इंडिकेटर काटा डावीकडे किंवा उजवीकडे 1.8, 1.9, 2, 2.2 व्होल्टपर्यंत जर मार्किंग दाखवत असेल तर तो सेल पूर्ण चार्ज आहे असे समजले जाते. इंडिकेटर काटा दोन्हीकडे डावीकडे सरकून किंवा उजवीकडे सरकून 1.6 किंवा 1.7 व्होल्टचं मार्किंग दाखवत असेल तर तो सेल अर्धा चार्ज आहे आणि अर्धा डिस्चार्ज आहे असे समजले जाते. आणि सेल दोन्हीकडे डावीकडे किंवा उजवीकडे कुठेही जाऊन इंडिकेटर काटा 1.5 व्होल्ट किंवा त्या खालचं मार्किंग कोणतंही शून्यापर्यंत दाखवत असेल तर तो सेल पूर्ण डिस्चार्ज आहे किंवा खराब झाला आहे असे समजले जाते. टेस्टरवरती ताबडतोब लक्षात येण्यासाठी टेस्टर जर प्रत्यक्ष तुम्ही बघितला तर 1.5 व्होल्टपासून 0पर्यंत दोन्हीकडे लाल रंगाची पट्टी त्या मार्किंगमध्ये लावलेली असते. म्हणजे तिथं जर काटा गेला तर बॅटरी सेल पूर्णपणे डिस्चार्ज आहे किंवा खराब आहे असे समजले जाते. आणि साधारण 1.7च्या वर 1.8 ते 2.2 दोन्ही बाजूला हिरवी पट्टी त्या ठिकाणी लावलेली असते त्या मापनावर किंवा त्या स्केलवर. म्हणजे काटा आपल्याला पटदिशीने हिरव्या भागात गेला की लक्षात येतं सेल पूर्ण चार्ज आहे. आणि नंतर बारकाईने मार्किंग पाहून ते आपल्याला नोंद करता येतं किंवा लिहून ठेवता येतं किंवा लक्षात ठेवता येतं. आता काळजी एकच घ्यायची की हा टेस्टर बॅटरीच्या सेलवरती 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ दाबून ठेवायचा नाही, नाहीतर तो त्या ठिकाणी त्याचा जो रेझिस्टन्स आहे हा खराब होतो आणि सेल टेस्टर खराब होऊन आपल्याला त्या ठिकाणी खर्च येतो. तर बॅटरीच्या संदर्भातलं हे पहिलं उपकरण बघितलं की प्रत्येक सेलचं व्होल्टेज 2 व्होल्ट आहे का नाही हे चेक करण्यासाठी हाय रेट बॅटरी सेल टेस्टर वापरतात. बॅटरीच्या संदर्भातलंच दुसरं उपकरण आहे, त्याला म्हणतात हायड्रोमीटर. आकृती दाखवलेली त्यापेक्षा जरा चांगली आकृती पुस्तकातली या ठिकाणी मी दाखवतोय. हायड्रोमीटर हे पण बॅटरीच्या संदर्भातलंच उपकरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑटोमोबाईलमध्ये वापरली जाणारी जी बॅटरी आहे तिच्यात ॲसिड आणि पाण्याच्या द्रावणाचा विद्युत शक्ती निर्माण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या ॲसिड आणि पाण्याचे द्रावणाचं म्हणजे इलेक्ट्रोलाइट त्याला म्हणतात. इलेक्ट्रोलाइट म्हणजे असं द्रावण की ज्यातून विद्युत शक्ती सहजपणे वाहते. मग बॅटरीत आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरलं आहे तर सल्फ्युरिक ॲसिड आणि पाणी यांचं मिश्रण वापरलं आहे. तो पुढचा मुद्दा आहे. ह्या पाण्याचं घनत्व, विशिष्ट गुरुत्व चेक करण्यासाठी हायड्रोमीटर वापरतात. आता हा सायंटिफिक शब्द विशिष्ट गुरुत्व, इंग्रजीमध्ये त्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतात, पण इथं आपण जाडसर किंवा पातळपणा असं म्हटलं तरी समजून घेण्यापुरतं म्हटलं तरी चालेल. आता उपकरण कसं आहे तर मध्यभागी एक पोकळ अशी काचेची सुरुवातीला असायची, पण आता प्लॅस्टिक किंवा फायबरची पण वापरतात. एक पोकळ पारदर्शक नळी आहे. तिच्या मध्यात एक प्लॅस्टिकचाच किंवा काचेचा पोकळ असा हवाबंद फ्लोट आहे आणि त्या फ्लोटवर निमुळती अशी बाजू आहे की ज्याच्यावरती विशिष्ट गुरुत्व किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे जाडसरपणा त्या द्रावणाचा किंवा पातळपणा याचं त्या ठिकाणी स्केल किंवा मार्किंग त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या पट्टीसारखं. आता हवाबंदच हा का दिला आहे तर हवाबंद असल्यामुळं तो पूर्ण त्या ठिकाणी पाण्यात बुडू शकत नाही. जसं आपण लहानपणी पोहायला शिकताना
रबराची ट्यूब हवा भरून वापरत असायचो किंवा झाडलेला डालडाचा किंवा लोखंडाचा डबा वापरत असायचो की जो त्या जाळल्यामुळं हवा बंद झाला आणि त्यामुळं तो डबा किंवा ती ट्यूब बुडत नसे आणि आपल्याला पोहायला शिकायला सोपं जायचं. तसंच हा हवाबंद हायड्रोमीटर, त्याला नाव दुसरं फ्लोट पण आहे. फ्लोट या इंग्रजी शब्दाचा अर्थ तरंगणे असा होतो. तर हा फ्लोट किंवा हायड्रोमीटर त्या ठिकाणी दिलेला आहे. खालच्या बाजूला रबरी नळी पोकळ त्या ठिकाणी बसवलेली आहे. आता ह्याचा उपयोग कसा करायचा किंवा हे कसं चेक करायचं, तर प्रत्येक बॅटरी सेल, जी आपली बॅटरी तिच्यावरचे जे 6 सेल आहेत, त्या प्रत्येक सेलच्या कप्प्यावर वर प्लॅस्टिकचं एक टोपण आहे. लाल रंगाचं, हिरव्या रंगाचं, पिवळ्या कुठल्या तरी रंगाचं असं रंगीत टोपण आहे. ते टोपण काढलं जातं आणि ही जी रबरी नळी आहे ती इलेक्ट्रोलाइट द्रावणात, बॅटरीतल्या त्या सेलमधल्या द्रावणात बुडवली जाते. वरचा रबरी फुगा दाबून सोडला जातो. त्यामुळं सेलमधलं काही इलेक्ट्रोलाइट द्रावण हे तुमच्या टेस्टरमध्ये, हायड्रोमीटरमध्ये त्या ठिकाणी काय करतं, प्रवेश करतं. आता या हायड्रोमीटर या पाण्यावरती किंवा या द्रावणावरती किती प्रमाणात तरंगतो आणि किती प्रमाणात बुडतो यावरून मग बॅटरी चार्ज आहे की नाही हे ठरवलं जातं. आता खाली मार्किंग दिलेलं विशिष्ट घनता किंवा विशिष्ट गुरुत्व किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचं हे मार्किंग ह्या आपल्या वरचा जो फ्लोटच्या निमुळता भाग आहे हायड्रोमीटरचा त्याच्यावरती असतं. पण इथं दिल्याच्या नेमकं उलट असतं. म्हणजे वरच्या बाजूला, वर जे टोक आहे इथं निमुळत्या भागात, अगदी वरच्या भागात, तिथं मार्किंग असतं 1.100. मग मार्किंग असतं 1.10, 110, 1.120, 1.130 आणि अगदी शेवटचं खालच्या बाजूला मार्किंग असतं. म्हणजे ह्या निमुळत्या पट्टीच्या खालच्या बाजूला मार्किंग असतं 1.260 आणि त्यानंतर असतं 1.280. आता पाणी द्रावण हे हायड्रोमीटरमध्ये आल्यानंतर तो किती बुडतो ह्यावरून त्या ठिकाणी विशिष्ट घनता ठरवली जाते. आता मार्किंग 1.100 ते 1.130 जर दाखवत असेल, म्हणजेच काय होतं आहे की आपला जो हा फ्लोट आहे तो बऱ्याच प्रमाणात बुडतो आहे. अगदी निमुळत्या टोकाचा अगदी वरचा थोडासा भागच त्या द्रावणाच्या बाहेर येतो आहे आणि तुम्हाला मार्किंग दाखवतो आहे 1.100 ते 1.130. तर हा सेल पूर्ण डिस्चार्ज आहे असे समजले जाते. का समजले जाते, तर द्रावण ज्यावेळेस पातळ होतं त्यावेळेस सेल डिस्चार्ज होत असतो. मग द्रावण पातळ झालं किंवा त्याची घनता कमी झाली याच्यावरून तो सेल डिस्चार्ज आहे असे म्हटले जाते. त्यानंतर 1.17 ते 1.170 ते 1.190 मार्किंग दाखवत असेल तर तो सेल फारच कमी चार्ज आहे असे समजले जाते. त्यानंतर 1.200 ते 1.220 हे जर मार्किंग दाखवत असेल तर तो सेल अर्धा चार्ज आहे असे समजले जाते. 1.230 ते 1.250 जर मार्किंग दाखवत असेल फ्लोट तर तुमचा सेल हा 75% किंवा पाऊण प्रमाणात चार्ज आहे असे म्हटले जाते. आणि मार्किंग 1.260 ते 1.280 म्हणजे दाखवत असेल, म्हणजेच तुमचा हायड्रोमीटरचा खालचाच भाग आहे फक्त जो ॲक्च्युली हायड्रोमीटर आहे ज्याच्यावर मार्किंग नाही तेवढंच बुडतो आहे आणि वरचा जो शेंडा आहे किंवा निमुळता भाग आहे तो द्रावणाच्या बाहेर तरंगतो आहे आणि तुम्हाला मार्किंग दाखवतो आहे 1.260 ते 1.280 असं जर मार्किंग दाखवत असेल तर तो सेल पूर्ण चार्ज आहे असे समजले जाते. आता द्रावणाची घनता, जाडसरपणा, विशिष्ट घनता, विशिष्ट गुरुत्व किंवा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी यांचा संबंध काय, तर विशिष्ट घनता किंवा त्याचा जाडसरपणा कमी झाला म्हणजे द्रावण पातळ झालं तर सेल काय होत असतो, डिस्चार्ज होत असतो. आणि विशिष्ट घनता थोडी जास्त असेल
ते द्रावण जरा जाडसर असेल किंवा विशिष्ट गुरुत्व घनता जास्त असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त असेल, तर तो सेल चांगला आहे असं त्या ठिकाणी समजलं जातं. आणि अशा रीतीने आपण हायड्रोमीटरच्या साहाय्याने बॅटरीतील इलेक्ट्रोलाइट द्रावणाचा जाडसरपणा किंवा पातळपणा आपण लक्षात घेतो. त्यालाच विशिष्ट घनता, विशिष्ट गुरुत्व किंवा इंग्रजीमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असे म्हणतात. आणि आपलं द्रावण जर हे 1.110, 1.130 किंवा 1.200 ते 1.220 जर मार्किंग दाखवत असेल, म्हणजे तुमचा फ्लोट किंवा हायड्रोमीटर आणि त्याच्यावरचा निमुळता भाग जर निम्म्या प्रमाणात बुडत असेल, तर तो सेल पूर्ण डिस्चार्ज ते अर्धा डिस्चार्ज असे समजले जाते. आणि तेच मार्किंग 1.260 ते 1.280 दाखवत असेल, म्हणजे हायड्रोमीटरचा मार्किंग नसलेला खालचाच भाग फक्त बुडतोय आणि वरचा जो निमुळता भाग आहे, टोकदार भाग आहे, ज्याच्यावर मार्किंग केलं आहे, तो बऱ्याच प्रमाणात उघडा म्हणजे तरंगतोय, द्रावणात बुडत नाही. तर मार्किंग 1.260 ते 1.280 दाखवतंय, म्हणजे तुमचं सेल पूर्ण चार्ज आहे असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बॅटरीच्या संदर्भात त्या ठिकाणी 2 उपकरणांचा अभ्यास केला. हायरेट बॅटरी सेल टेस्टरच्या साहाय्याने प्रत्येक सेलचं व्होल्टेज आपण 2 व्होल्ट आहे का नाही चेक करतो. त्याहून कमी असेल तर तो सेल अर्धा चार्ज किंवा पूर्ण डिस्चार्ज हे मार्किंगनुसार ठरवतो. त्यानंतर बॅटरीच्या संदर्भातलं दुसरं उपकरण बघितलं, हायड्रोमीटर. हायड्रोमीटरच्या साहाय्याने बॅटरीतील जे द्रावण असतं त्याचं जाडसरपणा, पातळपणा किंवा विशिष्ट गुरुत्व, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक केली जाते. जर द्रावण हे जास्त पातळ झालेलं असेल तर बॅटरीचं सेल डिस्चार्ज असतो, आणि द्रावण योग्य प्रमाणात घट्ट असेल तर बॅटरीचा सेल पूर्ण चार्ज असतो असे समजले जाते. आणि त्याचं मार्किंग कसं चेक करायचं ते पण या ठिकाणी पाहिलं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.